श्रीराम समर्थ. सज्जन हो, माणूस देहाच्या माध्यमातून दृश्य जगातली सुखदुःख उपभोगतो. आजन्म देह म्हणजेच मी ही भावना घट्ट बाळगल्याने या देहाला जगवणारा, चालवणारा जो देहात असून देहातीत आहे तो अंतरात्मा मात्र माणूस ओळखत नाही. हेच त्याचं अज्ञान आहे असं सत्पुरुष सांगतात. या विश्वामधल्या अगणित जीवमात्रांच्या अंतर्यामी राहून हा अंतरात्मा सर्व विश्वात घडामोडी घडवून आणतो. तोच सर्व देवांचा देव आहे, समस्त विश्वाचा चालक आहे. त्याचं भजन करायला प्रवृत्त व्हावं. श्री समर्थ म्हणतात, तेणे विण कार्य न चाले, पडिले पर्ण तेही न हाले, अवघे त्रैलोक्यची चाले जयाचेनी. अर्थात त्या अखिल विश्वाच्या कर्त्या परमात्म्याच्या सत्तेशिवाय कुठलंही कार्य घडत नाही. गळून पडलेलं झाडाचं पान सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय हालू शकत नाही. त्रैलोक्याचं कार्य त्याच्याच आज्ञेनी चालतं. अशा ईश्वराला जो स्वानुभवानी जाणतो तो स्वतःच विश्वंभर होतो. काही ठिकाणी हा अंतरात्मा गुप्त असतो तर काही ठिकाणी प्रकटपणे जाणवतो. मनुष्य अपूर्ण आहे तर अंतरात्मा पूर्ण आहे. म्हणून माणूसपणानी अर्थात देहबुद्धीच्या आधारे अंतरात्म्याचं संपूर्ण ज्ञान होऊ शकत नाही. त्याच्याबद्दल कितीही ऐकलं तरी अगदी अल्पस्वल्पच उमगतं. यासाठीच समर्थ म्हणतात की एवढ्या तेवढ्या ज्ञानावर समाधान न मानता अंतरात्म्याचा शोध घेतच राहावा. पूर्वी ऐकलेलं वाचलेलं जे ज्ञान आहे त्याचंच पुन्हा पुन्हा विवरण करून चिंतन करावं. जसा जसा या चिंतनानी देहबुद्धीचा निचरा होत जाईल तसं तसं अंतरात्म्याबरोबर तादात्म्य येऊन त्याचा अनुभव येऊ लागेल. परमात्म्याचा विचार करताना आपल्या देहामध्ये निवास करणारा आत्मा कसा आहे याचा प्रथम विचार करावा. मग सर्व चराचरात अदृश्यपणाने वावरणाऱ्या अंतरात्म्याचा विचार करावा आणि यानंतर अखिल विश्वाला व्यापूनही स्वतंत्रपणाने उरणाऱ्या परमात्म्याचा विचार करावा. दासबोधात या विषयावर मार्गदर्शन करताना समर्थ एक मजेशीर उदाहरण देतात की एखादा माणूस कोणा एकाचं नुसतंच घर बघून आला, पण ज्याचं ते घर आहे त्या घर मालकाला मात्र भेटलाच नाही. किंवा एखाद्या परराज्यात जाऊन त्या राज्याचा शासक कोण आहे हेच त्यानं जाणून घेतलं नाही. तर ज्याप्रमाणे त्याचं तिथे जाणं अपूर्ण ठरेल तसंच ज्या देहाच्या आधाराने विषयोपभोग घ्यावा, मोठेपणा मिरवावा, तो देह धारण करणाऱ्या खऱ्या मालकाला अर्थात अंतरात्म्याला मात्र जाणू नये हे नवलच आहे. देहसंगे विषय भोगिले, देहसंगे प्राणी मिरविले, देह धरत्यास चुकले नवल मोठे. खरं तर दैनंदिन व्यवहारात अध्यात्माशी अगदी काहीही संबंध नसणारा मनुष्यसुद्धा त्याच्या नकळत अध्यात्माचीच सत्यतत्व अध्यात्माच्याच भाषेत बोलून जातो. उदाहरणार्थ, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा बाकीचे लोक म्हणतात की अमुक एक व्यक्ती आपल्याला सोडून कायमची गेली, अनंतात विलीन झाली. याचाच अर्थ ज्या देहाच्या आधाराने आपण त्या व्यक्तीला ओळखत होतो ते नाव आणि तो देह त्या व्यक्तीतलं चैतन्य निघून गेल्यावर तत्क्षणी आपल्यासाठी निरुपयोगी ठरतो आणि म्हणूनच त्या मागे उरलेल्या नश्वर मृतदेहाचं अस्तित्वच कायमस्वरूपी संपवलं जातं. याचाच अर्थ देहात निवास करणारा कोणीतरी आहे जो देहापासून वेगळा आहे. त्यालाच ज्ञानीजनांनी अंतरात्मा असं म्हटलं आहे.
म्हणून भल्या माणसानी सारासार विवेकाचा मार्ग धरून अंतरात्म्याला ओळखावं आणि हरिभक्ती करून आपल्या संपूर्ण वंशाचाही उद्धार करावा, असा उपदेश श्री समर्थ करतात. जय जय रघुवीर समर्थ.